50 कोटी आहे. 150 कोटी लोक हे घरामध्ये राहतात आणि ज्या घरामध्ये राहतात असं एक घर नाही ज्या घरामध्ये पाठ मान कंबर गुडघे वात सांधीवात हा आजार. हॅलो आहे काय का घर इथं बसलेल्यापैकी हात वर करा. आमच्या घरात एकही प्रॉब्लेम नाही. कोणाला गॅसेस पण होत नाही आणि ऍसिडिटी पण होत नाही. कोणी असा आहे तुमच्या किंमत बागास तुम्ही नंबर करू आहे पण अरे मला माहिती 150 कोटी लोक ज्या घरात राहतात त्या प्रत्येक घरामध्ये डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, मूळव्याध आहे, किडनी स्टोन आहे, गॉल ब्लॅडर स्टोन आहे, पित्ताचा त्रास आहे, ऍसिडिटी आहे, मळमळत आहे, उलटी होते, गुडघा दुखतो, कंबर दुखते, एकच पाय दुखतो, कमरेपासून जुळाट झालाय, काबीलसेत झालाय, चक्कर तरी येते, गरगर तरी काय ना काहीतरी नाटक चालू. हॅलो या वयातून अजून 3 ते 4 वर्ष पुढे गेल्यानंतर या पिढीला ज्या वेळेला मासिक पाळीचा पहिला एपिसोड चालू होणार त्यावेळेला पहिल्यांदा हे पिलू आईला जाऊन सांगणार, आई मला जरा पायाच्या पोटऱ्या दुखतायत आणि ओटी पोटात दुखते. हॅलो सत्य काय माता भगिनींनो सत्य आहे. अरे मुलगी 13-14 वर्षाची 15 वर्षाची झाली ती मुली उपवर झाल्यानंतर तिला पहिला प्रॉब्लेम, तिला क्रॅम्प यायला लागले, पाय दुखायला लागले, पोटऱ्या दुखायला लागले, अशक्तपणा यायला लागला. ती पोरगी त्या दिवशी जे कंबर आणि पाय दुखतं म्हणते ना ती मग आई होते कंबर दुखते, मग ती वयात येते कंबर दुखते, मग ती म्हातारी होते कंबर दुखतच राहते, मग ती शेवटचा श्वास घेऊन मरते पण कंबर दुखी आयुष्यभर. हे दुखतंय ते दुखतंय, कॅल्शियम कमी झालं, B12 कमी झालं, बोलते का नाही बोलते. मग कोणत्या घरात प्रॉब्लेम नाही, प्रत्येक घरात प्रॉब्लेम आहे. तरी सुद्धा तुम्हाला चॅलेंज वाटतं हे प्रोडक्ट विकायचं कोणाला. हॅलो हे प्रोडक्ट द्यायचं कोणाला वाटतं का नाही वाटतं. माणसं शोधायची गरज नाही हो. मार्केटमध्ये जर गेलात ना मार्केटमध्ये मेसेज चालायला लागला ज्याला धक्का लागला त्याला डायबिटीज समजतंय का. मार्केटमध्ये पेशंट शोधायची गरज नाही आणि अजून पेशंट शोधायचेच असतील बिझनेस मोठा करायचा असेल तर एक सोपं पर्याय सांगू का. इथून पुढे मंदिरात कधीच जाऊ नका. पेशंट जर शोधायचे असतील सकाळी 5 वाजता उठा आणि तुमच्या एरियाच्या जवळपास असलेल्या गार्डनच्या गेटवर जाऊन उभे राहा. त्या गार्डन मध्ये एकेकाळी तरुण तरुणी फिरायला जात होते, आता सगळे साठीच्या पुढचे तरुण तरुणी जातात कारण यांचे सगळ्यांचे गुडघे आणि कंबर दुखतात. हे रोज सकाळी तिथे वॉकिंगला जात आहेत. कोणाला बीपी वाढलाय, कोणाला शुगर वाढलाय, सगळे पेशंट गार्डन मध्ये. समजतंय. पेशंटचं दुकान आहे गार्डन म्हणजे. सकाळी उठा तुमच्या घराच्या शेजारी असलेला रोड त्या रोडवर तुम्ही सगळं एकदा फक्त गॅलरीत जाऊन बघा, एकही तरुण तुम्हाला त्या रोडवर दिसणार नाही. सगळे तुम्हाला 45-50च्या पुढचे तरुण दिसतील. बरोबर आहे की नाही. म्हणजे आजाराला कमी म्हणजे प्रोडक्ट द्यायचं कोणाला याची काही कारण आहेत का. घराघरात लोक आहेत आणि पुन्हा एका घरामध्ये एकदा हे प्रोडक्ट